श्रीनं त्याला पळून जायचा सल्ला दिला त्याचा, का श्री त्याच्याशी बोलला हे तुला सांगितलं नाही याचा? दोन्हीचा. मग त्याला स्पष्ट सांग, तू यात पडू नकोस. असं कसं सांगणार? त्यात काय झालं? बरं, चांगल्या शब्दात सांग, तू इंटरफिअर करू नकोस. आई आजी, तुम्ही पण काय मस्करी करताय? असं कसं सांगणार? अगं मस्करी कसली त्यात? मी सांगू का त्याला? नाही नाही, नको. मग आता काय करायचं? अहो, त्याने ह्या सगळ्यात पडू नये असं नाहीच वाटत आहे मला. त्यालाही पिंट्याचं चांगलंच व्हावं असंच वाटतं, हे माहितीये मला. फक्त मला ना त्याची पद्धत नाही आवडत आहे. म्हणजे तुझी पद्धत स्वीकारून त्यानं यात पडावं असं वाटतंय तुला? हा, म्हणजे नवरा बायको होत ना आम्ही, मग आमच्यात एकमत असायला हवं की नाही? मग तू पटवून घे त्याच्याशी. पण आईजी, ते बरोबर नाहीये असं वाटतंय ना मला. आणि त्यालाही तसंच वाटण्याचा हक्क आहे असं तुला नाही वाटत? नाही नाही, हक्क वगैरे असं नाही हो, पण जान्हवी, नवरा बायको एकत्र असणं म्हणजे एकसारखे असणं असं नव्हे वाट. त्यांचे दृष्टिकोन वेगवेगळे असू शकतात आणि पटत नसलं तरी जोडीदाराच्या दृष्टिकोनाचा आदर करणं गरजेचं असतं. त्याशिवाय संसार होणारच नाही ग. पण मग त्यांना असं गुपचूप बाहेर जाऊन पिंट्याला फोन करायची काय गरज होती ना? तू श्रीला सांगितलेस तू इथं माझ्याशी बोलायला आलीस? नाही नाही. का? मग श्री पिंट्याशी बोलायला गेला किंवा काय बोलायला गेला हे त्यानं तुला सांगावं असं तुला का वाटतं? तुझ्या नवऱ्याचं आणि पिंट्याचं नातं कसं असावं हे त्यांना ठरवू दे. उद्या श्री तुला डिक्टेट करायला लागला की आई आजीशी असंच नातं ठेव, तिच्याशी हेच बोल, असंच बोल, किंवा सरू मावशीशी हे इतकं आणि एवढंच बोल, किंवा आईशी बोलायला जाताना मला सांगून जा, तर चालेल तुला? पण आईजी, पिंट्याने पळून जाणं हे बरोबर नाहीये. हे श्रीला पटवून देण्यापेक्षा पिंट्याला पटवून दे. त्याला ठरवू दे त्यानं श्री सांगतो तसं करायचं का तू सांगतेस तसं. हे बघ, माणसाला बोलून पटवत बसण्यापेक्षा कृतीतून पटवून दिलं ना तर जास्त चांगलं लक्षात राहतं आणि कलह टळतो. थँक्यू आईजी. अरे ती जाम चिडली माझ्यावर. का? का काय? मला असं वाटतंय की तिला कळलंय मी तुझ्याशी बोलायला बाहेर आलो होतोय. भाऊजी, म्हणजे मी तिला काहीच नाही सांगितलंय. अरे तुझी बहीण हुशार आहे बाबा. पण मग त्यात चिडण्याचं का काय? तुम्ही माझ्याशीच बोललात ना. तुला आत्ता नाही कळायचं, तुझं एकदा लग्न झालं ना कळेल तुला. मग मी बोलू का ताईशी? हो चालेल, बोला तुम्ही. मीटिंग मध्ये बोलू आपण आणि बाकी डिटेल्स मला मेल करा तुम्ही. हा, हॅलो भाऊजी. अच्छा, ताई आली आहे का? हो ना. हो हो, काय करणार. हो होय होय. हा, मी ठेवतो. हा, बाय बाय. क्लायंटशी बोलत होतास? क्लायंट? अरे मग ठेवलास कशाला, बोलायचंच ना. अगं बोलून झालं. बाई आहे का कोणी क्लायंट? अगं काहीतरी काय. बायको आल्यानंतर क्लायंटचा फोन ठेवून देतोयस म्हणून विचारलं. अगं काहीतरी काय जान्हवी. आणि काय तू कुठे सकाळी सकाळी आज? हा, अरे माझी पण मीटिंग होती क्लायंट बरोबर सकाळी सकाळी, खूप महत्वाची. आलेच. हा,